तर आजची रेसिपी आहे तांदूळ आणि डाळापासून. तर मी डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि तांदूळ घेतले 1 वाटी. हे मी मुरू टाकून देणार आहे. तांदूळ टाकलेले आहे मी 1 डाळ आणि 1 वाटी तांदूळ. पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतो. 1 वेळा पाणी टाकून धुवून घ्यायचं हात मारून आणि डबल पण पाणी टाकून धुवायचं आणि तिसऱ्यांदा पाणी टाकून झाकून ठेवून देऊया. ठेवल्यानंतर आता आपण याला 5 तास मुरू झाल्यानंतर बघूया आपण. बघा तांदूळ आणि डाळ फुगलेलं आहे. आता त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घेऊया. तर मी टाकलेलं आहे 2 चम्मच डाळ आणि तांदूळ, ते मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं मिक्सरच्या बारीक केल्यानंतर आपण हे बॅटर बघा आपलं कसं आहे. आता आपण याला 2 तास झाकून ठेवूया. नंतर बघूया कसं बॅटर फुगलेलं आहे आपलं. चला झाकून ठेवून देऊया. आता पाहूया आपण आपलं बॅटर बघा की सुंदर फुललेलं आहे. तर आपण त्यामध्ये पेस्ट टाकूया. लसूण, अद्रक, मिरची हे बारीक करून घेऊया. थोडीशी हळद टाकूया पिवळा कलर यासाठी. थोडा कलर पण टाकू शकता. हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं. त्यामध्ये तेल टाकूया 1 चम्मच. पण हे पण मिक्स करून घेऊया तेल टाकून. त्यामध्ये आता टाकूया आपलं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं याला लागलं पाहिजे असं. मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये काय टाकायचं आहे, बेकिंग सोडा. बेकिंग पावडर नाही टाकायचं आहे, बेकिंग सोडा टाकायचा आहे 1/2 चम्मच. त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. ते फुलून जाते. जेवढं मिक्स करेल तेवढं फुलेल. तर 2 मिनिटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मिक्स झालेलं आहे. आता घेतलेलं आहे मी 1 पातेलं. त्यामध्ये आपण बॅटर टाकणार आहे डोस्याचं. ढोकळा म्हणजे आपला सॉफ्ट बनतं. यामध्ये 1 कढई घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया पाणी. 2 ग्लास पाणी टाकूया. 1 गडवा म्हणजे 2 ग्लास. त्यामध्ये आपण जाळी ठेवूया. जाळीचं स्टँड ठेवूया. बघा स्टँड ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया आपलं बॅटर आणि त्याला टॅप करायचं आहे. टाकल्यानंतर बघा आपलं बॅटर टाकून रेडी झालेलं आहे. आता आपण याला ठेवून देऊया बरोबर मधात, म्हणजे ढोकळा जो आहे आपला तो बरोबर बनते. बघा त्यामध्ये आपण आता मस्तपैकी पातेल्याने झाकून ठेवूया. कमी पावरमध्ये आपण त्याला 20 मिनटं होऊ देऊया. 20 मिनिट झाल्यानंतर आपण बघूया की आपला ढोकळा कसा तयार झालेला आहे. चला बघूया आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. बघा ढोकळा तयार झाला. आता आपण याला कापून घेऊया चांगलं. त्यासाठी आपण तडका बनवूया. तडका बनवण्यासाठी मी घेतलेला आहे कढई. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं आणि राई टाकूया. राई टाकली. आता जिरं टाकूया. त्यामध्ये धनिया पावडर, हळदी आणि लाल मिरची पावडर. चांगला मिक्स करून घेऊया. आपला तडका बनून तयार झालेला आहे. आता आपण ढोकळ्यावर टाकूया. बघा किती सुंदर झालेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकूया. आपली ढोकळ्याची रेसिपी बनवून तयार झाली. कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओ. बाय बाय. वाव किती सुंदर.